एक दुर्दैवी घटना समोर येते। मुलुंडमध्ये मेट्रो स्टेशनचा एक स्लॅब कोसळलाय। स्लॅब कोसळून 2 जण यात जखमी देखील झालेत। बांधकामावेळी मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळला, 2 जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। मुलुंड पश्चिम परिसरात मेट्रोचं काम सध्या सुरू आहे आणि त्यातच हा स्लॅब कोसळलाय। मुलुंड पश्चिमेकडील बांधकामादरम्यान मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानकपणे कोसळला आणि तो खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळला। या भीषण अपघातात रिक्षामधील 3 ते 4 प्रवासी हे जखमी झालेत। दुपारी ही घटना घडली आहे। त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। तातडीनं पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींवरती सध्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत। आणि त्यानंतर काय काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहूया। असं आहे की आता ज्या घटना घडतात याची काळजी घेणं त्या डिपार्टमेंटचं, त्या कंपन्यांचं, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मेट्रोचं काम असताना स्लॅब पडलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन पडल्या, अशा बऱ्याच अपघात झालेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे अपघात झाल्यानंतर ती प्रिकॉशन घ्यायची, काळजी करण्याची गरज त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कंपन्यांची आहे। जर तशा प्रकारची झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जखमी झाले किंवा ज्यांना त्यांना सरकारने मदत करावी। प्राइमा फेसी थोड़े समय पहले अपने मेट्रो के गर्डर के साइड का प्रोटेक्शन वॉल जो होता है उसका एक भाग नीचे एलबीएस मार्ग पे गिरा है। एलबीएस मार्ग यूजुअली एक बहुत बिजी सड़क होने के कारण यहाँ पर उस समय पर एक ऑटो और एक गाड़ी पास हो रही थी जिसके ऊपर ये टुकड़ा गिरा था। उसमें लगभग 4 लोग जख्मी हुए हैं, उसमें से एक व्यक्ति की दुखद मृत्यु हो चुकी है। बाकी के 3 पर इलाज चल रहा है। यहीं पर उपासनी हॉस्पिटल में जो लगकर है यहाँ पर, वहीं पर उनका इलाज चल रहा है। हमारे आमदार मिहिर भाई भी हमारे साथ है, वो लगातार डॉक्टर से संपर्क में है, वो पेशेंट्स के हेल्थ अपडेट्स ले रहे हैं और मुख्यमंत्री जी से भी हमारी चर्चा हो चुकी है और उन्होंने कहा है कि इस घटना की चौकशी, मतलब इस घटना की इंक्वायरी की जाएगी और दोषियों पर कार्रवाई 100% की जाएगी। प्राथमिक माहिती येत आहे की हे गर्डर काल रात्रीच बसवलेला होता आणि त्याला अँकरिंग जे करतात ते अँकरिंग बरोबर झालेली नव्हती आणि म्हणून हे गर्डर पडलेलं आहे, अशी प्राथमिक बातमी आलेली आहे। माझं मुख्यमंत्री महोदयासोबतही बोलणं झालं, त्यांना मी ब्रीफ केलं की अशी दुःखद घटना झालेली आहे आणि 4 लोकांना इजा झाली आहे, त्यापैकी एक दुःखद मृत्यू नागरिकचा झालेला आहे। त्याचबरोबर बाकी 3 लोकांचा उपचार आता जवळच जे उपासनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याचा चाललं आहे। 2 पेशंट एकदम स्टेबल झालेले आहे आणि तिसरे पण त्यांना न्यूमरस फ्रॅक्चर्स आहे, त्यांच्यावरती पण उपचार चालू आहे। 100% होणार। हा खूप निष्काळजीपणा मोठाच आहे हा। जर मला मी प्रशासनाकडनं माहिती गाडीमध्ये असताना घेत होती त्यावेळी कळालं ही कालच बसवलेलं आहे हा वॉल। मग त्याचं क्युरिंग झाली नसेल किंवा त्याला बॅरिकेड्स नसतील किंवा सिमेंट कॉन्क्रीट कशा पद्धतीचं वापरलेलं आहे, कुठला दर्जा वापरलेला आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। मुलुंड मेट्रो स्टेशनचा हा स्लॅब कोसळून दुर्दैवी घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। मेट्रोच्या कामात मोठा निष्काळजीपणा झालाय, त्यामुळे दोषींवर कारवाई होणारच असल्याचं नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय। आणि नेमकं घटनास्थळावर काय परिस्थिती आणि नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या संपर्कात आहेत। देवेंद्र, काय नेमकं घडलं होतं, कुठला पिलरचा स्लॅब कोसळला आणि सध्या काय परिस्थिती आहे? तन्मय, मुलुंडमध्ये घडलेली ही सगळी घटना आहे। एलबीएस मार्गावरती जॉन्सन कंपनीच्या समोर मेट्रो 4चा पिलर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। याच ठिकाणी मेट्रोचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी स्लॅब जो आहे तो टाकण्यात आलेला होता आणि तो स्लॅब कोसळलेला आहे। 12:15च्या सुमारास ही सगळी घटना घडलेली आहे। त्यावेळी रस्त्यावरील वाहतूक जी आहे ती सुरू होती आणि ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडल्या होती त्याच ठिकाणाहून काही वाहनं जात होती आणि हा स्लॅब त्या वाहनांवरती कोसळला आणि त्यामध्ये 4 लोक जे आहेत ते गंभीर स्वरूपात जखमी झाले, त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। हा सगळा परिसर, ही दृश्य आपण बघू शकता। आता हा सगळा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, दुसऱ्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे। मात्र 12:15च्या सुमारास ही सगळी दुर्दैवी घटना घडली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। आता नक्कीच जे जखमी आहेत त्यांना कुठे नेण्यात आलंय, कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलंय आणि त्याबद्दल काही अपडेट्स?
नक्कीच देवेंद्र यांच्याकडनं आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळला आणि मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब थेट एका रिक्षेवरती पडलाय. त्यात 4 जण जखमी झालेत, त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. जवळच्याच रुग्णालयामध्ये जखमींवरती उपचार देखील केले गेलेत आणि मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे. तसंच दोषींवर देखील कारवाई होईल आणि नेमकं या प्रकरणात काय घडलं, निष्काळजीपणा झालाय त्या संदर्भात देखील माहिती घेतली जाईल अशी महापौर ऋतू तावडे यांनी माहिती दिली आहे. स्लॅब कोसळल्यानं एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले. मुलुंडमध्ये ही घटना घडली आहे. मुलुंडच्या LBS रोडवर ही घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. LBS रोड हा सातत्यानं वाहतुकीचा असा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती ही घटना घडली. दुर्दैवानं त्याच वेळी एक रिक्षा तिथून जात होती आणि या रिक्षावरती हा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत 3 ते 4 जण जखमी झाले, त्यातील एकाचा मृत्यू झालाय. पुन्हा एकदा जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी देवेंद्र सध्या आपल्या संपर्कात आहेत. देवेंद्र, सध्या जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार कुठे केले जात आहेत, त्या संदर्भात काही अपडेट्स मिळत आहेत? तन्मय, 4 लोक यामध्ये जखमी झाले होते, त्यामधील एकाचा मृत्यू झालेला आहे आणि 3 लोकांवरती सध्या जवळचंच एक इस्पितळ आहे तिथे उपचार सुरू आहेत. त्यातील 2 लोक जे आहेत ते त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे अशा पद्धतीची माहिती आहे. आणि हा सगळा जो परिसर आहे तो सध्या मी आपल्याला दाखवतो. याच ठिकाणी ही सगळी दुर्दैवी घटना घडली होती, त्यामध्ये हे सगळे लोक जखमी झाले होते आणि यांना अगदीच हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं. त्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती देखील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी देखील आता गुन्हा नोंदवायची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यासोबत MMRDA देखील आता या सगळ्या घटनेची चौकशी करणार आहे. स्वतः महापौरांनी देखील या सगळ्या घटनेचा आढावा घेतलेला आहे. त्यांनी देखील यामध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन जे आहे ते दिलेलं आहे. मात्र त्यामुळे यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या मेट्रोच्या कामाच्या संदर्भात झालेल्या आपण बघितलेल्या आहेत आणि आजची घटना ती अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे. मोठा अपघात जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये झालेला आहे. अत्यंत वजनदार असा हा जो स्लॅब आहे तो वाहनांवरती कोसळला आहे आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, काही लोक गंभीररित्या जखमी आहेत. आता हा सगळा परिसर जो आहे तो बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या घटनास्थळावरती आलेल्या आहेत. आता पोलीस देखील घटनास्थळावरती आहेत आणि आता या सगळ्या घटनेची चौकशी जी आहे ती येत्या काही दिवसामध्ये केली जाईल आणि त्यानंतर यामध्ये नेमके काय लूप होल्स होते, कोण यामध्ये दोषी आहे या सगळ्याचा तपास केला जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. नक्कीच धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेत राहू. मुलुंड मेट्रो स्टेशनचा स्लॅब कोसळलाय आणि बांधकामावेळी स्लॅब कोसळून 3 जण जखमी झालेत.